स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी व आतुर किंवा रुग्ण व्यक्तींना त्याचं स्वास्थ्य प्राप्त मिळवण्यासाठी म्हणून आयुर्वेदाची निर्मिती भूतलावर झाली. आयुर्वेद हे केवळ एक शास्त्र नसून आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आयुर्वेदामध्ये त्याची वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा पद्धती कुठली, आयुर्वेदामध्ये असणारे सर्वसामान्य व्यक्तीसाठी कुठल्या पद्धतीचे मार्गदर्शक तत्व दिले आणि ती सोप्या भाषेत कशी मांडली जायची याबाबतीचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतो. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 14 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेली दिनचर्या, दिनचर्या, आहारचर्या या सामान्य व्यक्तींनी जगण्यासाठीचे स्वस्थ राहण्यासाठीचे नियम आहेत. यामुळे पंचमहाभूतात्मक शरीर हे निसर्गाशी कशा पद्धतीने जुळलेले आहे, बायोलॉजिकल क्लॉकद्वारे शरीरामध्ये होणारे कफासारखे दोष तयार होऊन त्यापासून होणारे विकार आणि त्याचं शरीरामध्ये असणारा धातूमध्ये असणारा सिद्धांत म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र अशा 7 धातूमध्ये त्याचे होणारे परिणाम आणि त्यापासून होणारी विकाराची निर्मिती याबाबत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सांगितले गेलेले आहे. कुठलेही आजार होताना त्याच्या असणाऱ्या अवस्था आणि त्या का होतात त्याबाबत निराकरण करण्यासाठी म्हणून आहारामधून दिनचर्येमध्ये कुठले बदल केले पाहिजे याबाबत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितल्यामुळे अनेक आजार प्रतिबंधित करता येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आजार झालेल्या व्यक्तींची क्रोनिसिटी ज्या पद्धतीने वाढत चालते आणि आजार बऱ्याच वेळा लाईफस्टाईल डिसीज हा प्रकार आता मोठ्या प्रमाणात वाढतो. स्ट्रेस फॅक्टरमुळे मानसिक विकारांच्या बाबतीतही फार मोठं परिणाम आयुर्वेदात आजारांचा शरीरावर होतोय आणि त्या टाळण्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये मनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विचार करून त्याबाबतची चिकित्सा पद्धती उल्लेख केलेली आहे. आपल्या सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत आयुर्वेद हा साध्या सोप्या भाषेत केवळ जडीबुटी किंवा वनस्पतीपर्यंत न पोहोचता त्याचं आधुनिक स्वरूप म्हणून आयुर्वेद आज उपलब्ध आहे. हजारो वर्षाची परंपरा असणारा आयुर्वेदामध्ये आज अनेक सिद्धांत तंतोतंत लागू पडतात. पंचकर्मासारखी वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ करण्यासाठी म्हणून आजही कुठलाही पर्याय उपलब्ध नसताना आयुर्वेदासारखे सक्षम करतो. आता या सर्व आमच्या 14 वर्षाच्या रुग्णाच्या परिचर्येमध्ये आलेले अनेक अनुभव आणि त्यामुळे रुग्णांच्या बाबतीत रुग्णांना येणाऱ्या समस्या आणि आयुर्वेद समजताना आपल्यापर्यंत आयुर्वेदाच्या बाबतीत असलेलं अर्धवट ज्ञान हे पूर्ण करण्यासाठी आपल्या भाषेत आपला आयुर्वेद समजण्यासाठी आणि आमचा आयुर्वेद हा जगता येण्यासाठी म्हणून आयुर्वेद कशा पद्धतीने समजला पाहिजे हे आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आयुर्वेद कशा पद्धतीने जगलं म्हणजे आपल्या दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ शकते हेही जाणून घेऊया इथून पुढे प्रत्येक व्हिडिओच्या मालिकेमध्ये. आम्ही दर बुधवारी आणि शनिवारी या 2 दिवशी प्रत्येक सप्ताहाला आमच्याकडून व्हिडिओ प्रसारित केल्या जातील. त्याबाबत असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपण कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि नवीन प्रकारचे कुठलेही आपले त्रास असतील तर त्या बाबतीत सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली जाऊ शकते. आपल्याला स्वास्थ्य प्राप्त हो आणि धन्वंतरीच्या कृपेने दीर्घायुष्य लाभो